वेलकम स्टुडंट. 9th स्टँडर्ड युनिट टेस्ट 1 एक्झाम 2024. तर ही एक्झाम अतिशय जवळ आलेली आहे. तर त्या दृष्टीने आपण मॅथमॅटिक्स पार्ट 2 हा जो सब्जेक्ट आहे जिओमेट्री, तर त्याचे प्रॅक्टिस क्वेश्चन पेपर आपण बनवलेला आहे, जेणेकरून या एक्झाममध्ये तुम्हाला प्रिपरेशन करत असताना या क्वेश्चन पेपरचा तुम्हाला नक्की यूज होईल आणि या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये क्वेश्चन दिसतील. ओके, मार्क्स 20, टाइम 1 आवर. तर त्याच्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे ऑब्व्हियसली क्वेश्चन 1, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. आपल्या फॉर्मॅट प्रमाणे फर्स्ट क्वेश्चन कोणता आहे? क्वेश्चन नंबर 1A, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर 4 मार्क्स. मग त्यातलं फर्स्ट वन काय आहे? तर तो डिस्टन्सवर आहे. पहिल्या चॅप्टर मधला आहे. 2 चॅप्टर आहेत एकूण युनिट टेस्टला आपल्याला. इफ P डॅश Q डॅश R अँड दी डिस्टन्स बिटवीन PQ इज 2, PR इज 10, फाइंड द डिस्टन्स बिटवीन QR. तर काय करायचं आपल्याला? QR मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायचं. मग काय करणार आपण? P डॅश Q डॅश R हे दिलेलं आहे आपल्याला. P डॅश Q डॅश R. तर त्याच्यातलं आपण काय करणार? टोटल डिस्टन्स. P डॅश Q डॅश R म्हणजे Q इज बिटवीन P अँड R. तर टोटल PR मधलं डिस्टन्स कसं असणार आहे? PR इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन PR इज इक्वल टू डिस्टन्स बिटवीन PQ प्लस डिस्टन्स बिटवीन QR. ओके, डिस्टन्स बिटवीन QR. टोटल PR मधलं डिस्टन्स किती असणार आहे? PQ प्लस QR. आता PQचं डिस्टन्स किती दिलेलं आहे? तर 2 दिलेलं आहे. QR आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो डिस्टन्स बिटवीन QR. ओके. आणि PR मधलं डिस्टन्स किती आहे? 10. ओके. तर QRचं डिस्टन्स कसं काढणार? डिस्टन्स बिटवीन QR इज इक्वल टू किती येणार? 10 मायनस 2. म्हणजे QR मधलं डिस्टन्स किती येणार? 10 मायनस 2 म्हणजे 8. सो डिस्टन्स बिटवीन QR इज फायनल आन्सर काय येणार? प्लस बघा इथे +2 आहे, तो इकडे येऊन काय होणार? मायनस होणार. 10 मायनस 2 8. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट येणार? तर ऑप्शन बी त्याच्यामध्ये करेक्ट आहे. सो इथं फायनल आन्सर हे तुम्हाला फक्त मी एक्सप्लेनेशन दिलं. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह मध्ये क्वेश्चन आला तर फक्त करेक्ट आन्सर लिहायचं. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन बी 8 हे त्याचं करेक्ट आन्सर. ओके, हे फर्स्ट MCQचा आन्सर झाला. नाव सेकंड क्वेश्चन, इन ट्रायंगल ABC, इफ अँगल A इज इक्वल टू 76 डिग्री, अँगल B इज इक्वल टू 48 डिग्री, देन फाइंड अँगल C. आता अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C, तर तिन्ही अँगलची सम किती असते? 180 डिग्री. त्यातला जो अँगल A आहे तो A किती आहे? 76 डिग्री. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल, ऑल 3 अँगल्स, तिन्ही अँगलची सम किती असते? 180 डिग्री. त्यातला A किती आहे? तर 76 डिग्री. ओके, A किती आहे? 76 डिग्री. प्लस B किती आहे? तर B दिलेला आहे 48 डिग्री. आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं? C. प्लस C इज इक्वल टू 180. आधी या दोन्हींची ऍडिशन करूया आपण. तर ह्या दोन्हींची ऍडिशन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? 8 प्लस 6 14, कॅरी 1, 7 प्लस 1 8, 8 प्लस 4 12. ओके. तर याच्यामध्ये 7 प्लस 4 11 आणि कॅरी 1, तर किती आलं हे? 124 प्लस C इज इक्वल टू 180. मग आता जर का आपल्याला अँगल C हवा असेल याच्यात, सो अँगल C इज इक्वल टू हा प्लस इकडे येऊन काय होणार? मायनस, म्हणजे 180 मायनस 124. सो अँगल C इज इक्वल टू, आता 180 मधून किती मायनस करायचे? 124. 7 इथं कॅरी घेतला 10, 6 7 मायनस 2 5, 1 मायनस 1 0. म्हणजे अँगल C किती आला? अँगल C इज 56 डिग्री. सो अँगल C 56 डिग्री. म्हणजे कुठला ऑप्शन करेक्ट येणार आहे? बी इज इक्वल टू 56 डिग्री. सो ऑप्शन असेल याचा ऑप्शन बी. फक्त ऑप्शन लिहायचा MCQ ला आलं तर, पण मी तुम्हाला एक्सप्लेन पण करू सांगितलं का 56 डिग्री येते. सो बी इज इक्वल टू 56 डिग्री. नाव थर्ड MCQ, हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. 3 पॉइंट्स घेतले, समजा तिन्ही पॉइंट असे असते सलग, A, B, C. तर हे कसे आहेत? A, B, C हे एकाच लाईनवर आहेत. मग त्यांच्यातून जाणारे आपण किती लाईन काढू शकतो? 1 लाईन. ओके. पण समजा ते पॉइंट्स नॉन कोलिनियर असतील, म्हणजे एकाच लाईनवर नसतील. ओके, A, B, C असे असतील A, B, C, तर किती लाईन ड्रॉ करणार आपण? 1 2 3. सो टोटल लाईन किती ड्रॉ केल्या आपण? 3 लाईन्स. A, B, C आणि हा A, B, C. तर किती येणार? याचा आन्सर किती येणार? किती? एक तर 1 ऑर 3. तर ऑप्शन मध्ये बघूया 1 ऑर 3 आहे की नाही. ऑप्शन C 1 ऑर 3 म्हणजे करेक्ट आन्सर आहे बघा हे C. 1 ऑर 3. तर इथे लिहायचं असं ऑप्शन. हे काय एक्सप्लेनेशन आहे, तुम्ही फक्त एक्झाम मध्ये आन्सर शीट मध्ये C 1 ऑर 3
ओके, 1 और 3 अशा पद्धतीनं काय करायचं ते त्याचा आन्सर राईट डाऊन करायचं 1 और 3. नाउ नेक्स्ट MCQ. Two parallel lines are intersected by a transversal. If measure of one of the alternate interior angle is 75 degree, then measure of other angle is. तर टू पॅरलल लाईन्स आहेत, तर त्यातल्या अल्टरनेट वन ऑफ मेजर ऑफ वन अल्टरनेट इंटेरियर अँगल, एका अँगलचा मेजर किती आहे 75 डिग्री. सपोज हा इथं आहे, तर त्याच्या दुसऱ्या अल्टरनेट अँगलचे अदर अल्टरनेट अँगल्स, दोन अल्टरनेट अँगल आहे, त्यातला एक अँगल 75 डिग्री आहे, लाईन्स पॅरलल आहे. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, असं लिहूया, लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम. त्यातला एक अल्टरनेट अँगल किती आहे 75 डिग्री, तर दुसरा पेअर मधला दुसरा अँगल पण किती असणार आहे, अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट. सपोज याला ए म्हटलं, इथं आहे तो बी म्हटलं, तर अँगल ए इज कॉन्ग्रंट टू अँगल बी बिकॉज अल्टरनेट अँगल, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय अल्टरनेट अँगल्स. मग ए आणि बी कॉन्ग्रंट, मग ए जर 75 असेल तर बी पण किती येणार 75 डिग्री. त्यातला एक अँगल जर 75 असेल तर दुसरा पण किती असणार आहे 75 डिग्री. म्हणजे याच्यातला कुठला ऑप्शन करेक्ट येणार, ऑप्शन सी 75 डिग्री. तर हे आन्सर लिहायचं फक्त सी 75 डिग्री. सी 75 डिग्री हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, तर असे चारही MCQ आणि त्याचे आन्सर्स तुमच्याशी डिस्कस केले. तर अशा पद्धतीचे MCQs तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये येऊ शकतात. ऑप्शन सी 75 डिग्री. आता ते फाइंड आउट केल्यानंतर 75 डिग्री अँगल येतोय तो. आपण आता पुढचे क्वेश्चन नंबर 1B बघूया. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 1B. देर आर 2 मार्क्स. 2 मार्क्सचे क्वेश्चन आहे, म्हणजे 1 मार्कचे 2 क्वेश्चन, असा टोटल 2 मार्क्सचा क्वेश्चन आहे. पॉईंट एम इज द मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. इफ AB इज इक्वल टू 13 देन लेंथ ऑफ AM इज. आता याच्यात डायग्रॅम तुम्ही नाही काढलीत तरी चालेल, फक्त एक्सप्लेनेशनसाठी मी ही डायग्रॅम काढतोय. AB त्याचा मिड पॉईंट आहे M. ओके, मिड पॉईंट म्हणजे तो एक्झॅक्टली डिवाइड करतोय त्याला. सपोज हा AB 6 असेल तर हाफ हाफ असणार आहेत, हे 3 आणि हे 3. ओके, म्हणून यमला मिड पॉईंट म्हणायचं. तर पहिल्यांदा हे सेंटेन्स आपण राईट डाऊन करूया. पॉईंट यम इज मिड पॉईंट ऑफ सेगमेंट AB. आता जर मिड पॉईंट असेल, आपल्याला AB दिलाय आणि काय फाइंड आउट करायचं आहे, व्हॉट इज AM. तर AM इज इक्वल टू असं लिहायचं, AM इज इक्वल टू हा जो हाफ AM आहे तो टोटल ABच्या काय असणार आहे हाफ, इट इज डिवायडेड बाय 2. AM इज हाफ ऑफ AB. मग AB किती दिलेला आहे आपल्याला 13 डिवायडेड बाय 2. क्वेश्चनमध्ये AB बघा, AB इज इक्वल टू 13, सो 13 डिवायडेड बाय 2. सो कसं फाइंड आउट करायचं, 13 डिवायडेड बाय 2. 2 6 ज 12, रिमाइंडर 1. इथे पॉईंट द्यायचं असं, तसंच वरती पॉईंट द्यायचं इथे, आणि मग 0 घ्यायचं, म्हणजे हे किती होणार 10. ओके, 2 5 ज 10, 10 मायनस 10 किती येणार 0, म्हणजे आन्सर किती आलं 6.5. देअरफॉर AM इज इक्वल टू 6.5. सेंटीमीटर वगैरे क्वेश्चनमध्ये काही दिलं नसेल तर युनिट्स म्हणा. ओके, सो हे त्यातल्या फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. आता सेकंड बघूया ना. क्वेश्चन नंबर 2. इन द फिगर y इज इक्वल टू 108 डिग्री, x इज इक्वल टू 71 डिग्री. आर द लाईन्स M अँड N पॅरलल, जस्टिफाय. ओके, इथे अशा 2 लाईन्स दिलेल्या आहेत. पहिली लाईन आहे M, दुसरी लाईन आहे N, आणि त्याला इंटरसेक्ट करणारा दोन्ही लाईनला एक ट्रान्सव्हर्सल आहे N. इथे X आहे, इथे Y. X आणि Y दिलेले आहेत आपल्याला. तर X आणि Y हे कसल्या टाईपचे अँगल आहेत, इंटेरियर अँगल आहे. आता इंटेरियर अँगल जर सप्लिमेंटरी असतील तरच लाईन काय होणार आहेत पॅरलल. सप्लिमेंटरी म्हणजे आपण अँगल X प्लस अँगल Y यांचे ॲडिशन करूया. तर अँगल X किती आहे 71 डिग्री प्लस अँगल Y इज 108 डिग्री. दोन्हीचे ॲडिशन केले तर किती येणार 179 डिग्री. देअरफॉर अँगल X प्लस अँगल Y इज इक्वल टू 179 डिग्री. ओके, तर हे आल्यानंतर देअरफॉर बाय अँगल X प्लस अँगल Y इज इक्वल टू 179 डिग्री हे आन्सर येणार आहे. देअरफॉर बाय इंटेरियर अँगल टेस्ट, रिझनसुद्धा लिहिणं गरजेचं आहे. कुठली टेस्ट वापरणार आहे आपण, इंटेरियर अँगल टेस्ट. सो बाय दॅट इंटेरियर अँगल टेस्ट, ती टेस्ट काय सांगते, जर इंटेरियर अँगलची सम, इथे जे कोणी इंटेरियर अँगलची अँगल असतील त्याची सम जर 180 असेल, ओके, तर त्या लाईन्स काय असतात पॅरलल असतात. पण आता इथं सम किती आलेली आहे 179, म्हणजे 180 आलेली नाही आहे. त्यामुळे काय म्हणणार, देअरफॉर लाईन M अँड लाईन N आर नॉट पॅरलल. ओके, लाईन N
यम अँड एन आर नॉट पॅरलल, हे त्याचा आन्सर येणार आहे. तर अशा पद्धतीनं हे क्वेश्चन नंबर 1 झालं. आता आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. ओके, थँक्यू. नाव नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, राईट द कॉन्व्हर्स ऑफ ईच ऑफ फॉलोइंग स्टेटमेंट. जे काही स्टेटमेंट दिलेलं तर प्रत्येक स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स लिहायचा. आता क्वेश्चन नंबर 2 8 मार्क्सचा, त्याच्यामध्ये टोटल 5 क्वेश्चन आहेत. एनी 4 सॉल्व्ह करायचे आहेत. एनी 4. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे राईट डाऊन द कॉन्व्हर्स. आता फर्स्ट स्टेटमेंट आहे, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज ट्रायंगल. तर त्या फिगरला काय म्हणायचं? ट्रायंगल म्हणायचं. तर त्याचं कॉन्व्हर्स राईट डाऊन करताना कसं करणार आपण? इफचं स्टेटमेंट देनला द्यायचं, देनचं स्टेटमेंट इफला. इफ, आता बघा देनचं स्टेटमेंट कुठलं आहे? द फिगर इज ट्रायंगल. इफ द फिगर इज ट्रायंगल, ओके, देनला कुठलं स्टेटमेंट द्यायचं? इफचा. देन द सम ऑफ मेजर्स ऑफ angles in that figure असं म्हटलं तरी चालते, कारण फिगर हा वर्ड यूज केला आपण. इन दॅट फिगर इज 180 डिग्री. सो कॉन्व्हर्स म्हणजे काय? इफचं स्टेटमेंट देनला लिहायचं, आणि जे देनचं स्टेटमेंट आहे ते सुरुवातीला इफला लिहायचं. इफ द ट्रायंगल इज फिगर, देन इफचं स्टेटमेंट देनला लावायचं. देन द सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स इन द फिगर इज इन दॅट फिगर इज 180 डिग्री. ओके, नाउ नेक्स्ट, the diagonals of rectangle. Okay, next statement, the diagonals of rectangle are congruent. आता याचा कॉन्व्हर्स लिहिताना शक्यतो पहिल्यांदा स्टेटमेंट इफ आणि देन मध्ये लिहा. पहिल्यांदा कुठल्या फॉर्म मध्ये लिहूया? इफ देन. इफ रेक्टँगल हा कुणाचा टाईप आहे? क्वाड्रिलॅटरलचा. इफ अ क्वाड्रिलॅटरल, ओके, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, कॉन्व्हर्स लिहिण्याआधी इफ देन मध्ये लिहूया. इफ क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, देन इट्स डायगोनल्स, म्हणजे त्या क्वाड्रिलॅटरलचे, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. ओके, देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रंट. ओके, कॉन्ग्रंट असं. मग कॉन्व्हर्स लिहायचं. कॉन्व्हर्स म्हणजे आताच काय मी सांगितलं? इफचं स्टेटमेंट देनला, देनचं स्टेटमेंट इफला. म्हणजे कॉन्व्हर्स लिहिताना शक्यतो स्टेटमेंट जर इफ देन मध्ये नसेल तर ते इफ देन मध्ये कन्वर्ट करायचं. मग कॉन्व्हर्स कसा लिहिणार? इफ देनचा पार्ट कोण आहे? देनचा पार्ट इट्स डायगोनल्स. इट्स म्हणजे कोणाचे? क्वाड्रिलॅटरलचे. इफ डायगोनल्स ऑफ quadrilateral are congruent, then आता इट वापरा. इट इज रेक्टँगल, किंवा देन दॅट क्वाड्रिलॅटरल इज रेक्टँगल, देन इट इज रेक्टँगल. तर याला म्हणायचं कॉन्व्हर्स. डायरेक्ट कॉन्व्हर्स जरी एक्झाम मध्ये राईट डाऊन केला, तुम्हाला अंडरस्टँड होत असेल डायरेक्ट, किंवा तसं येत असेल तुम्हाला डायरेक्ट, तर डायरेक्ट कॉन्व्हर्सही तुम्ही राईट डाऊन करू शकता. सो इफ अँड देन कॉन्व्हर्स. Now second question, prove that alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. ओके, सपोज एल आणि एम ह्या दोन लाईन आहेत, त्या एकमेकाला पॅरलल आहेत आणि त्याचा एन हा ट्रान्सव्हर्सल आहे. तर हे जे अल्टरनेट अँगल आहेत, सपोज एक पेअर घेतली आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, म्हणजे अल्टरनेट अँगल्स पर्टिक्युलरली डी आणि बी हे असे झेड शेप मध्ये आहेत, त्यामुळे अल्टरनेट झाले. तर हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत ते कसे असतात? आर ऑफ इक्वल मेजर. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग त्यासाठी आपल्याकडे गिवन म्हणजे काय? आपल्याकडे काय आहे ते गिवन मध्ये लिहायचं. काय आहे आपल्याकडे? लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम, ओके, अँड एम इज ट्रान्सव्हर्सल. एन हा काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. लाईन एल इज पॅरलल टू लाईन एम अँड एन इज ट्रान्सव्हर्सल. नाव टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आहे आपल्याला? त्याच्यामध्ये हे जे अल्टरनेट अँगल्स आहेत डी आणि बी, तर हे एकमेकाला कॉन्ग्रंट आहेत. अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रंट ऑर इक्वल. डी इज इक्वल टू बी, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. मग प्रूफच्या स्टेप्स आता आपण इथं प्रूफ मध्ये लिहूया. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. तर त्याला नंबर 1 लिहूया, आणि त्याचं रिझन काय? अँगल्स इन लिनियर पेअर. आता मी शॉर्ट मध्ये लिहिलं, तुम्ही एक्झाम मध्ये पूर्ण लिहित चला. अँगल्स इन लिनियर पेअर. कुठले कुठले अँगल? डी आणि सी, हे जे अँगल आहेत, ओके, असे आहेत ते. इथे डी आहे, इथं सी आहे, तर असं प्रोटेक्टर सारखा शेप होतोय त्याचा, आणि लाईन फॉर्म होते. त्यामुळे कुठले पेअर? ते लिनियर पेअर. डी इज इक्वल टू सी. त्यानंतर दुसरा अँगल सी प्लस बी. तर हे जे सी आणि बी आहेत दोघं,
इथे सी आणि बी हे इंटेरियर अँगल आहेत अँड सम ऑफ इंटेरियर अँगल इज 180 डिग्री. तर असं लिहूया, इंटेरियर अँगल्स, लाईन्स जर पॅरल असतील तर इंटेरियर अँगल्स काय असतात, इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी, म्हणजे त्यांची सम किती असते 180 डिग्री. ना दोन्ही 180 डिग्री आहेत म्हणजे राईट हँड साईड सेम आहेत. सो लेफ्ट हँड साईड सुद्धा काय येणार, सेम येणार. डी प्लस सी इज इक्वल टू सी प्लस बी फ्रॉम 1 and 2. ओके, सो सी ला सी काय होणार, कॅन्सल होणार आणि कोण राहणार त्याच्यामध्ये, अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. ओके, कुठला अँगल इक्वल येणार, अँगल डी आणि बी हे दोन्ही काय येणार, इक्वल येणार. तर तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं प्रूफ मध्ये, टू प्रूव्ह अँगल डी इक्वल टू अँगल बी दॅट इज रिक्वायर्ड. तर ते आपल्याला प्रूफ करायचं होतं. नाव आपण इथे प्रूफ इथं त्याचं मांडलेलं आहे, अल्टरनेट अँगलचा थेरमचं. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया. नाव थर्ड एक्झाम्पल, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ऑन ए ऑन अ नंबर लाईन इज 1. What are the coordinates of point on a number line which are distance 7 unit from A? A पासून 7 युनिट डिस्टन्सवर असणारे जे पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट काय येणार. तर ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, सपोज ही नंबर लाईन आहे, तर या नंबर लाईनवर हे दोन कोऑर्डिनेट आहेत. म्हणजे आता इथे समजा ऑन कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए, ए चा कोऑर्डिनेट किती आहे, 1 आहे. तर इकडे राईट हँड साईडला आणि लेफ्ट हँड साईडला दोन कोऑर्डिनेट आहेत, ते किती डिस्टन्सवर आहेत, दे आर ऍट 7 युनिट डिस्टन्स. समजा इकडे आहे तो बी आहे आणि इकडे आहे तो सी आहे. तर मग आपल्याला बी आणि सी चे कोऑर्डिनेट फाइंड आउट करायचे. ओके, तर त्याच्यामध्ये असं म्हणेल, लेट एक्स अँड वाय बी द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स बी अँड सी रिस्पेक्टिव्हली. म्हणजे बी चा कोऑर्डिनेट एक्स आहे आणि सी चा कोऑर्डिनेट काय आहे, वाय आहे. ओके, बी अँड सी रिस्पेक्टिव्हली विच आर ऍट अ डिस्टन्स, किती डिस्टन्स वर आहेत ते, विच आर ऍट अ डिस्टन्स 7 युनिट्स फ्रॉम ए. 7 युनिट्स फ्रॉम ए, ए पासून किती डिस्टन्स वर आहेत ते, 7 युनिट वर आहे. मग आता याच्यामध्ये काय करणार आपण, डिस्टन्स बिटवीन पहिल्यांदा ए बी राईट डाऊन करूया. ए चा कोऑर्डिनेट किती आहे, 1 आहे आणि बी चा कोऑर्डिनेट किती आहे, एक्स. आता 1 आणि एक्स मध्ये ग्रेटर कोण हे आधी ठरवावं लागेल. ए आणि बी मधलं डिस्टन्स फिक्स आहे, किती आहे, 7 आहे. ओके, इथं सुरुवातीला आपण घेतलंय 7 डिस्टन्स आहे. ए बी, डिस्टन्स बिटवीन ए बी इज 7. मग आता 1 आणि एक्स मध्ये जर नंबर लाईन वर बघितलं तुम्ही, तर ए च्या लेफ्ट हँड साईडला बी आहे, त्यामुळे लेफ्ट हँड कडे काय होतं, नंबर लेस होतात, त्यामुळे 1 ग्रेटर असणार एक्स पेक्षा. कारण काय, एक्स लेफ्ट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडचे नंबर स्मॉलर असतात, म्हणजे ग्रेटर कोण येणार, ग्रेटर येणार 1 मायनस एक्स. मग आता एक्स ची जर व्हॅल्यू पाहिजे असेल तर मायनस एक्स इकडे येऊन प्लस होणार, हा प्लस 7 इकडे 1 कडे येऊन काय होणार, मायनस होणार, म्हणजे 1 मायनस 7. सो एक्स इज इक्वल टू किती येणार, -6 येणार आन्सर. आता दुसरं काय येणार, बी सी, ए सी, डिस्टन्स बिटवीन ए सी. तर ए चा कोऑर्डिनेट फिक्स आहे, तो किती आहे, ए चा कोऑर्डिनेट 1 आहे आणि सी चा किती आहे, वाय, 1 आणि वाय येणार. आता डिस्टन्स हा पण किती डिस्टन्सवर आहे, 7. 1 आणि वाय मध्ये बघा, तर वाय 1 पासून काय, राईट हँड साईडला, राईट हँड साईड कडे नंबर इन्क्रीज होत जातात, वाढत जातात इकडे राईट हँड साईडला, त्यामुळे ग्रेटर कोण असणार त्याच्यात, वाय. मग वाय मायनस किती करणार, 1, -1 इकडे येऊन काय होईल, प्लस. सो वाय इज इक्वल टू 7 + 1, म्हणजे वाय किती येणार, 8. तर करेक्ट आन्सर किती येणार त्याचं, 8. तर शॉर्ट मध्ये लिहायचं, रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स आर जे कोऑर्डिनेट्स पाहिजे ते कुठले असणार आहेत, एकतर -6 अँड 8. ओके, रिक्वायर्ड कोऑर्डिनेट्स आर -6 अँड 8. दोन्ही फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके, नाउ क्वेश्चन नंबर 4. इन फिगर angle A equal to angle B, then prove that line L is parallel to line M. तर ती फिगर आहे ती परत इथे ड्रॉ करतोय मी. हा इथे L आणि M आहे. N इज अ ट्रान्सव्हर्सल, इथे A आहे, इथं B आहे. ओके, A आणि कुठला आहे, B.
तर सपोज इथे एक्स घेऊया आपण. तर प्रूफ मध्ये किंवा त्याच्या आन्सर मध्ये काय प्रूफ करायचं आपल्याला, लाईन यल इज पॅरलल टू लाईन एम, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर इथे बघा ए आणि एक्स, अँगल ए इक्वल टू अँगल एक्स. तर हे कसले आहेत, दोन लाईन इंटरसेक्ट झाले की समोरासमोरचे अँगल म्हणजे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. तुम्ही फुल सेंटेन्स तिथे लिहा, व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. दुसरं आपल्याला काय दिलेलं आहे, ए इक्वल टू बी, ते क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे, अँगल ए इक्वल टू बी. जर एखादा पार्ट क्वेश्चन मध्ये दिलेला असेल तर त्याला म्हणायचं गिवन. ओके, ए इक्वल टू बी. आता ए इक्वल टू एक्स आहे आणि ए इक्वल टू बी आहे, तर दोन्ही ए ए सेम, म्हणजे बी आणि एक्स सुद्धा काय असणार, अँगल बी इक्वल टू अँगल एक्स. हा, तर अँगल बी इक्वल टू एक्स, त्याला रिझन लिहायचं फ्रॉम 1 and 2. काय इक्वल, कारण लेफ्ट हँड साइड जर दोन्ही इक्वल असतील तर राईट हँड साइड पण काय येणार, इक्वल येणार. सो अँगल बी इक्वल टू एक्स हे येणार त्याच्यामध्ये. आता बी इक्वल टू एक्स आल्यानंतर, तर बी इक्वल टू एक्स आल्यानंतर आपण काय म्हणणार, तर एक्स बघा लाईनच्या खाली आहे बरोबर, आणि इकडे राईट हँड साईडला आहे. बी सुद्धा लाईनच्या खाली आहे आणि राईट हँड साईडला आहे. तर ते कसले अँगल झाले, करस्पॉन्डिंग अँगल झाले. मग करस्पॉन्डिंग अँगल काय आले, इक्वल. म्हणून करस्पॉन्डिंग अँगलची टेस्ट वापरायची, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट. टेस्ट शब्द महत्वाचा आहे कारण लाईन पॅरलल दाखवायचे आहेत. बाय कुठले, कारण करस्पॉन्डिंग काय आले, बी आणि एक्स कुठले आहेत, करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून कुठली टेस्ट वापरली, बाय करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, लाईन दिस लाईन यल अँड एम, लाईन यल पॅरलल टू लाईन एम, दॅट इज रिक्वायर्ड. तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. ओके, लाईन यल इज पॅरलल टू लाईन एम, दॅट इज रिक्वायर्ड. तेच आपल्याला फाइंड आउट करायचं होतं. ओके, तर हे आपण इथं केलं, फाइंड आउट केलं. तर आता त्यातलं 5th वन बघूया. नाव क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 मध्ये फ्रॉम नंबर लाईन गिवन बिलो फाइंड, नंबर लाईन दिलेली आहे आणि त्या नंबर लाईन वरून डिस्टन्स फाइंड आउट करायचे. सो फर्स्ट डिस्टन्स आहे डिस्टन्स बिटवीन, पहिलं डिस्टन्स काय फाइंड आउट करायचं, यू अँड व्ही. 2 मार्क्स आहेत त्यामुळे एक डिस्टन्सचं एक्झाम्पल कॅन्सल केलं, यू व्ही, आणि दुसरं यू एल. सो डिस्टन्स बिटवीन यू व्ही. आता इथे क्यूचा आहे कोऑर्डिनेट -4, तो -4च्या पलीकडचं काय येणार, -5. सो यूचा कोऑर्डिनेट किती आला, -5, आणि व्हीचा कोऑर्डिनेट इथं 4 आहे, तर 4च्या पलीकडे किती येणार, 5 येणार. ओके, तो -5 आणि +5, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे. तर ग्रेटर कोण, पॉझिटिव्ह, म्हणजे 5 मायनस स्मॉलर कोण असणार आहे, -5. सो मायनस मायनस काय होणार, प्लस. 5 + 5 किती येणार, 10. सो डिस्टन्स बिटवीन यू व्ही इज 10. यू आणि व्ही मधलं डिस्टन्स किती असणार आहे, 10 असणार आहे. नाव सेकंड, डिस्टन्स बिटवीन यू व्ही मधलं डिस्टन्स झालं. आता आपण काय करणार, दुसरं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं, यू एल. ओके, यू एल. यूचा कोऑर्डिनेट -5 आणि एलचा कोऑर्डिनेट -2च्या पलीकडे कुठला येणार, -3 येणार. -3. आता दोघे पण निगेटिव्ह आहेत, तर 5 आणि 3 मध्ये 5 ग्रेटर, पण दोघे पण जर मायनस असतील, -5 आणि -3, तर कोण ग्रेटर येणार, -3, कारण ते निगेटिव्ह नंबर्स मध्ये -3 हा ग्रेटर येणार -5 पेक्षा. तर -3 मायनस मायनस काय होणार, प्लस. सो 5 - 3 2, म्हणजे यू एल मधलं डिस्टन्स किती येणार, 2 येणार. म्हणजे यू व्ही मधलं डिस्टन्स 10 आणि यू एल मधलं डिस्टन्स किती येणार, 2 येणार. ओके, तर इथे आपला क्वेश्चन नंबर 2 झाला. आता क्वेश्चन नंबर 3 बघूया आपण. नाव क्वेश्चन नंबर 3(1), त्याच्यामध्ये एक थेरम प्रूफ करायचा आपल्याला. प्रूव्ह दॅट सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री. ट्रायंगलचे जे तिन्ही अँगल आहेत त्याची सम किती डिग्री असते, 180 डिग्री असते. हे आपल्याला प्रूफ करायचं या थेरम मध्ये. तर थेरम मध्ये आपण काय काय करणार, गिवन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन अँड प्रूफ. तर ह्या सगळ्या स्टेप्स त्याच्यामध्ये असणार आहेत. तर आता त्याचा आपण प्रूफ बघूया. तर गिवन पासून स्टार्ट करूया. गिवन मध्ये काय घेणार आपण, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, सम ऑफ ऑल अँगल्स, तिन्ही जे अँगल आहेत ट्रायंगलचे त्याचे सम किती असते, 180 डिग्री. मग आता याच्यामध्ये गिवन मध्ये आपण काय राईट डाऊन करणार, तर ABC इज एनी ट्रायंगल, म्हणजे कुठल्याही टाईपचा ट्रायंगल असू दे त्याची सम 180 येणारच आहे. तो गिवनला कसं स्टार्ट करणार, गिवन ट्रायंगल ABC. ओके, ABC इज एनी ट्रायंगल. ओके, ABC इज, जस्ट अ मिनिट, ABC इज एनी ट्रायंगल असं कन्सिडर करणार त्याला आपण. टू प्रूव्ह मध्ये काय येणार, ट्रायंगलच्या तिन्ही अँगलची सम, अँगल ABC, पहिला अँगल बी घेऊया, प्लस अँगल ACB प्लस अँगल BAC
हे 3 अँगल आहेत, BCA हे 3 अँगल 3 लेटर्स मध्ये दिले. तिन्ही अँगलची सम किती असते? इक्वल टू 180 डिग्री. आता प्रूफ करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? कन्स्ट्रक्शन करावं लागेल. तर काय करायचं? ड्रॉ लाईन PQ पॅरलल टू BC. साइड BC ला कुठली लाईन पॅरलल काढायची? BC ही लाईन पॅरलल काढायची. सच दॅट कसे असले पाहिजेत? P', A', Q. तर अशा पद्धतीने ते असले पाहिजेत. असं पॅरलल लाईन काढायची. आता प्रूफ मध्ये काय करणार आपण? प्रूफ मधून कुठून स्टार्ट करणार? तर लाईन PQ पॅरलल टू BC अँड सेगमेंट AB इज अ ट्रान्सव्हर्सल. काय केलं आपण? तर याच्यामध्ये हा PQ पॅरलल आहे BC ला आणि त्याच्यामध्ये हा क्रॉस AB हा काय घेतला आपण? ट्रान्सव्हर्सल घेतला. तर इथे जे दोन अँगल तयार होतात तर त्यांचा शेप असा येतो झेड मध्ये. तर झेड मध्ये आल्यामुळे त्यांना काय म्हणायचं? अल्टरनेट अँगल म्हणायचं. म्हणजे कुठले कुठले अँगल घ्यायचे? पहिल्यांदा हा खालचा अँगल घेऊया. अँगल ABC हा पहिला अँगल ABC इज इक्वल टू PAB इज इक्वल टू अँगल PAB. आता मी शॉर्ट मध्ये लिहितो अल्टरनेट अँगल्स. कुठल्या टाईपचे अँगल्स आहेत ते? अल्टरनेट अँगल्स. तुम्ही पूर्ण फुल फॉर्म लिहा त्याचा अल्टरनेट अँगल्स. आता PQ पॅरलल टू BC आहेच. मग आता ट्रान्सव्हर्सल फक्त बदल्या. समजा AC ट्रान्सव्हर्सल घेतला. इफ AC इज ट्रान्सव्हर्सल, लाईन त्याच पॅरलल आहेत. PQ इज पॅरलल टू BC. आता AC ट्रान्सव्हर्सल घेतला तर इथे जे दोन अँगल तयार होतात बघा, हे आणि हा इथला. तर हे दोन अँगल जर आपण घेतले तर ह्याचा शेप सुद्धा असा होतोय उलटा. इथे दोन आहेत ते पण उलट्या झेड मध्ये आहेत. म्हणजे ते पण कसले आहेत? अल्टरनेट अँगल आहेत. सो अँगल आधी खालचा घेऊया अँगल ट्रायंगल मधला ACB. अँगल ACB इज इक्वल टू वरचा कोण येणार? QAC. अँगल QAC. सो याला नंबर 1 दिलाय, तसं इथे 2 देऊया. सेम रिझन अल्टरनेट अँगल्स. ओके, असं रिझन द्यायचं. नाव नेक्स्ट स्टेप काय येणार? ऍडिंग फर्स्ट अँड सेकंड. ओके, फर्स्ट आणि सेकंड काय करायचं? त्याच्यामध्ये ऍड करायचं. मग फर्स्ट आणि सेकंड ऍड केल्यानंतर ऍड करायचं म्हणजे लेफ्ट हँडची ऍडिशन लेफ्ट हँड मध्ये. म्हणजे अँगल ABC प्लस अँगल ACB इज इक्वल टू इकडे कोण ऍड करणार? PAB प्लस QAC. PAB प्लस QAC. तर हे दोन्ही ऍड करायचे. म्हणजे लेफ्ट हँडचे लेफ्ट हँडला आणि राईट हँडचे राईट हँडला ऍड करायचे, फर्स्ट आणि सेकंड. आता हे दोन्ही ऍड केल्यानंतर बघा ABC ACB. तर याच्यामध्ये कुठला अँगल राहतोय? फक्त 3 अँगल पैकी. तर बघा हा अँगल BAC फक्त राहतोय. तर तो दोन्हीकडे ऍड करूया. म्हणजे ऍड नेक्स्ट स्टेप काय येणार बघा? ऍड अँगल BAC ऑन बोथ साइड. शॉर्ट मध्ये लिहिलंय मी बोथ साइड, दोन्हीकडे ऍड करा. मग दोन्हीकडे ऍड केल्यावर कसं येणार? अँगल ABC प्लस अँगल ACB प्लस ओके प्लस कुठला अँगल ऍड करायचा आहे? BAC इज इक्वल टू इकडे कोण येणार? PAB प्लस QAC. लेफ्ट हँडला कुठला ऍड केला? BAC. तसंच इकडे राईट हँडला सुद्धा कुठला ऍड करायचा? अँगल BAC. तर दोन्हीकडे कुठला ऍड केला? BAC हे दोन्हीकडे ऍड केले, लेफ्ट हँड साईडला सुद्धा आणि राईट हँड साईडला सुद्धा. आता इकडे आपण परत एकदा राईट डाऊन करूया. तर याच्यातलं बघा लेफ्ट हँड साईड तशीच राहू दे, तिन्ही अँगलची ऍडिशन. आता PAB हा आणि BAC हा शेवटचा. तर हे दोन्हींची ऍडिशन बघूया. म्हणजे फिगर मध्ये बघितलं आपण PAB म्हणजे हा अँगल, ओके हा पूर्ण इथला, आणि BAC म्हणजे हा अँगल. तर हे दोन्ही मिळून कुठला अँगल तयार होतोय? अँगल PAC. म्हणजे हे दोन्ही अँगल एकमेकांमध्ये मर्ज करायचे आणि कुठला अँगल तयार होणार? PAC. तर इकडे लेफ्ट हँड साइड आहे तशी घेऊया. अँगल ABC ACB प्लस BAC ते तसेच लिहून काढूया. अँगल ABC. आता मी इकडे कंटिन्यू केलं, तुम्ही एका खाली एक स्टेप कंटिन्यू करा. अँगल ABC प्लस ACB प्लस BAC इज इक्वल टू. तर आता हा PAB आणि हे दोन ऍड केले, दोन्ही अँगल PAB प्लस BAC इथे जे ऍड केले ते काय येतं? PAB प्लस BAC. तर टोटल काय येणार आहे? PAC येणार आहे. मोठा अँगल येणार आहे PAC. तर पहिल्यांदा लिहूया PAC. आता हे दोन्ही शेवटचे आपण ऍड केले इथले.
पहिला आणि हा तिसरा. मग राहिला कोण फक्त QAC, तर तो पुढे लिहूया राहिलेला, प्लस अँगल QAC. मग आता बघा हे दोन अँगल कसले आहेत, तर कुठल्या कुठल्या, आता बघा PAC म्हणजे हा पूर्ण इथला, आणि दुसरा अँगल कुठला आहे QAC. तर हे सगळे मिळून काय तयार होतं, असा प्रोटेक्टर सारखा शेप तयार होतोय. हा मोठा अँगल आणि हा राहिलेला छोटा म्हणजे QAC. तर लिनियर पेअर होणार, आणि लिनियर पेअरची सम किती असते, 180 डिग्री. म्हणून बघा इथे LHS ला कोण आहे, तिन्ही अँगल आहे ट्रायंगलचे, ABC प्लस ACB प्लस अँगल BAC. किती आलं तिन्ही अँगलची सम, इज इक्वल टू 180 डिग्री. ओके, तर त्याचा आन्सर किती आलेला आहे, 180 डिग्री आलेला आहे. म्हणून आपण काय करणार त्याच्यामध्ये, हेन्स थेरम प्रूव्ह सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 डिग्री, हे त्याचा आन्सर असणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2, शो दॅट अपोजिट अँगल्स फॉर्म बाय टू इंटरसेक्टिंग लाईन्स आर ऑफ इक्वल मेजर. तर दोन अपोजिट अँगल्स, दोन लाईन्स एकमेकाला इंटरसेक्ट होत असतील तर तयार होणारे जे अपोजिट अँगल्स आहेत ते काय असतात, आर ऑफ इक्वल मेजर. तर याचं प्रूफ आपण बघूया, गिव्हन टू प्रूव्ह आणि प्रूफ, तिन्ही स्टेप याच्यामधलं बघूया. याच्या सेकंड क्वेश्चन. ओके, दोन लाईन आहेत. ओके, लाईन AB, ओके, अँड लाईन CD, लाईन AB and line CD intersect at point O. ह्या दोन लाईन, ओके, पहिली लाईन आहे AB आणि दुसरी लाईन आहे CD. ओके, आपण डायग्राम ऑलरेडी काढलं, परत एक्सप्लेन करण्यासाठी काढतो CD. तर ह्या दोन्ही एकमेकाला कुठे इंटरसेक्ट होत आहेत, O मध्ये. सो लाईन AB अँड लाईन CD इंटरसेक्ट ऍट पॉइंट O सच दॅट A dash O dash B and दुसरं येणार त्याच्यामध्ये C dash O dash D. ओके, तर AOB हे एकाच लाईनवर आहे, तिथे बघू शकता तुम्ही. AO, तर इकडून AOB, हा AOB आणि दुसरा COD, तो या डायग्राम मध्ये बघा, AOB आणि इकडे COD. तर हे दोन काय असणार आहेत, लिनियर असणार, कोलिनियर, एकाच लाईनवर. काय प्रूव्ह करायचं आपल्याला, तर कुठले कुठले अपोजिट अँगल इक्वल, पहिली पेअर अँगल AOC इक्वल टू अँगल BOD. तर डायग्राम मध्ये बघा AOC म्हणजे हा वरचा, ओके, त्याला कोण इक्वल, खालचा BOD. आणि दुसरी पेअर BOC म्हणजे इकडचा, हा जो घेतलाय तो BOC, त्याला इक्वल कोण, AOD, इकडचा. हे दोन अँगल अपोजिट अँगल एकमेकाला इक्वल आहे, हे दाखवायचं. BOC इक्वल टू AOD. आता प्रूफ बघूया. तर प्रूफ मध्ये तुम्हाला परत डायग्राम काढायची गरज नाही, पण दरवेळी आपल्याला वरची डायग्राम घ्यावी लागेल, त्यामुळे आपण परत एकदा इथे डायग्राम काढूया. तुम्ही एकदाच स्टार्टिंगला डायग्राम काढले तरी चालू शकत, परत काही डायग्राम काढायची गरज नाही. AOB आणि इकडं COD. आता प्रूफ मध्ये पहिली स्टेप, अँगल AOC प्लस अँगल BOC. कुठल्या कुठल्या अँगल आहेत बघा, AOC म्हणजे हा अँगल AOC प्लस BOC जे इकडचा BOC हा अँगल. तर हे दोन्ही अँगल मिळून स्ट्रेट लाईन तयार होते. कुठली लाईन, लाईन AB. ओके, म्हणजे समजा असा हे आहे अँगल, इथे इकडे एक अँगल आहे आणि इकडे एक अँगल आहे, हे दोन्ही मिळून काय तयार होते, ही लाईन तयार होते. ओके, लिनियर पेअर म्हणायचं. सो अँगल AOC प्लस BOC इज इक्वल टू, त्याला काय म्हणायचं, 180 डिग्री. आणि रिझन लिहायचं त्याला. ओके, कसले पेअर, लिनियर पेअर. ओके, AOC आणि BOC हे काय तयार करतात, लाईन फॉर्म करतात, स्ट्रेट लाईन. म्हणजे ते कसले अँगल आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि लिनियर पेअरची सम किती असते, ऍडिशन किती असते त्यांची, 180 डिग्री. सो याला नंबर 1 दिला. आता दुसरे लिनियर पेअर घेऊया, BOC म्हणजे हा इथलाच, हा BOC प्लस आता हा घेऊया, म्हणजे कुठला, BOD, हा याच्या पुढचा, हा पुढचा, प्लस BOD. तर हे सुद्धा बघा, BOC म्हणजे हा अँगल आणि इथला खालचा अँगल कुठला, BOD. तर हे दोन्ही मिळून पण काय तयार करतात, लाईन तयार करतात. ओके, इथं पण असंच होतं. ओके, कुठला कुठला अँगल, पहिला अँगल BOC हा अँगल आणि नंतर BOD हा अँगल. तर हे दोन्ही मिळून काय तयार होते, ही स्ट्रेट लाईनच तयार होते, ही लाईन तयार होते. त्यामुळे हे सुद्धा कसले
लिनियर पेअर आहेत, म्हणजे 180 डिग्री लिनियर पेअर. सो लिनियर पेअर असतील तर त्यांची सम किती येणार 180 डिग्री. सो दिस इज 2. ओके, देन आता हे बघा इकडे राईट हँड साइडला दोन्हीची पण सम किती आहे 180 डिग्री. 180 म्हणजे हे दोन्ही पण काय असणार सेम असणार. जर राईट हँड साइड सेम असतील तर लेफ्ट हँड साइड पण काय होणार सेम. देअरफॉर अँगल AOC प्लस BOC इक्वल टू अँगल BOC प्लस BOD. ओके, फर्स्ट AOC प्लस BOC इज इक्वल टू BOC प्लस BOD. मग दोन्हीकडे सेम पार्ट कुठला अँगल BOC अँगल BOC. तर हे एकमेकाला काय होणार कॅन्सल होणार आणि फक्त काय राहणार अँगल AOC इज इक्वल टू अँगल पुढचा काय असणार आहे BOD. ओके, AOC इक्वल टू पुढचा काय येणार आहे BOD येणार. म्हणजे दोन्ही पण काय झाले सेम आले. मग आता आपण पहिला पार्ट यातला दाखवला बघा AOC इक्वल टू BOD. आता दुसऱ्या पार्टचं प्रूफ तुम्ही राईट डाऊन करू शकता, बट मेन प्रूफ मध्ये एक्झाम मध्ये सुद्धा लक्षात ठेवा यातला एक फक्त आपण प्रूफ करायचा, दुसरा सिमिलरली लिहायचा. म्हणजे सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट टेक्स्टबुक मध्ये जसं दिलं एक्झाम मध्ये पण तुम्ही तसंच करायचं. दोन्हींचे प्रूफ लिहायची गरज नाही. सिमिलरली इट कॅन बी प्रूव्ह दॅट. असंच आपण लिनियर पेअर घेऊन दुसऱ्या पण काय प्रूव्ह करू शकतो अँगल BOC इक्वल टू अँगल AOD. दुसरा पार्ट सुद्धा आपण सेम वेनं प्रूव्ह करू शकतो.